नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 36. अदुडी, काय कातील दिसतेस ग. आज तू आग लावणार आहे, नताशा म्हणाली. हो ना, आणि आग लागली की तुला फायर ब्रिगेड बोलवावे लागणार, अदिती म्हणाली. व्हेरी फनी. चल, मी पण चेंज करून येते. नताशा जाणार, अदितीने तिला रोखलं. तुला खरंच असं वाटतं मी हा ड्रेस घालून तुझ्यासोबत पार्टीला येईल, अदिती म्हणाली. हो, तू येणार माझी अदुडी, माझ्यासाठी प्लीज, नताशा म्हणाली. अजिबात नाही. असेही मला खरंच यायचं नाही आणि मला नाही आवडत असे कपडे. गेल्या वेळी आठवतं ना, अजिंक्यही किती चिडला होता. अजिबात नाही. तू जा, मी घरी थांबते, अदिती म्हणाली. माझी राणी, तुझ्या भावना समजतात ग, पण अशा पार्टीमध्ये असेच कपडे घालतात. आणि ऐक ना, मला माझ्या फ्रेंड्सला तुला भेटवायचं आहे. चल ना अदू, माझ्यासाठी. असेही अजिंक्य पाहणार नाही तुला. मी घरी बसून बोर होईल. चल ना, मी तुझ्या पाया पडते, नताशा काकुळतीला येऊन बोलत होती. हे देवा, कसं होणार या मुलीचं, देव जाणे, अदितीने डोक्याला हात लावला. विक्रम तयार होऊन बाहेर चालला होता. आज त्याने अदितीने दिलेला शर्ट घातला होता. त्यावर डार्क ब्ल्यू कलरचा सूट व मॅचिंग टाय घातला होता. हातात महागडे वॉच, अंगावर ब्रँडेड परफ्यूम फवारला होता व केस व्यवस्थित सेट केले होते. आज तो खूप हॉट दिसत होता. जसा तो खाली आला, हॉलमध्ये बसलेल्या आशुतोषची नजर विक्रमवर गेली. क्या बात है भाई, आज कोणाचा कत्ल करण्याचा इरादा आहे, आशुतोष त्याच्याकडे पाहत म्हणाला. आजकाल मी पाहतोय आशू, डॅड तुझ्यावर जास्त फिदा आहे. तुझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही, विक्रम हसत म्हणाला. जसे तुम्ही माचं सर्व ऐकता तसं मी डॅडला फॉलो करतो. यावर्षी मी कंपनीला 6 कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले आहे, म्हणून डॅड माझ्यावर खुश आहे, आशुतोष म्हणाला. ते ठीक आहे आशू, पण हे विसरू नको, तुझी स्वतःची पर्सनल लाईफ आहे, त्याकडेही लक्ष दे. फक्त काम करत राहू नको, विक्रम म्हणाला. तुमच्यासारखा हॉट आणि गुड लुकिंग असतो तर विचार केला असता. तुम्हाला माहीत आहे, कामाच्या बाबतीत मी किती सिरियस असतो, त्यामुळे चिडचिड होते आणि रागही येतो. म्हणून मुली मला भाव देत नाही. एखाद वेळी कंपनीच्या प्यूनला डेट करतील, पण मला नाही, आशुतोष म्हणाला. तसा विक्रम हसायला लागला. तुझं काही होणार नाही, डोंट वरी. मी मांना सांगेल तुझ्यासाठी मुलगी पाहायला, विक्रम म्हणाला. भाई, मला तर कधीकधी माची काळजी वाटते. डॅडचं वय झालं आहे, तरी अजून मुली त्यांना भाव देतात. आणि एक मी आहे, माझ्याकडे साधी एक मुलगी पाहत नाही, आशुतोष म्हणाला. तसा विक्रम पुन्हा हसला. चल, निघतो मी, मला उशीर होत आहे, विक्रम म्हणाला व बाहेर गेला. मुंबईमधील कुलाबा येथील 5 स्टार हॉटेलमध्ये आलिशान पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठमोठे वकील, बिझनेसमॅन, पोलीस आज येथे उपस्थित होते. दरवर्षी ही पार्टी एका क्लबतर्फे भरवली जात असे. विक्रम पार्टीमध्ये पोहोचला तशा सर्वांच्या नजरा
त्याच्यावर खिळून राहिल्या. त्याची पर्सनॅलिटी, त्याचं दिसणं सर्वांना अट्रॅक्ट करत होतं. फक्त मुलीच नाही तर लग्न झालेल्या स्त्रियाही त्याला पाहत होत्या. अमेय आणि विनय आधीच पोहोचले होते व ड्रिंक करत उभे होते. विक्रमची नजर दोघांवर गेली तसा तो त्यांच्या जवळ आला. हाय विक्रम, तू येणार नव्हता ना? अमेयने विचारलं. घरी बसून बोर झालो होतो म्हणून आलो, विक्रम म्हणाला. हे घे ड्रिंक. असेही आपण तिघे एक साथ, असा योग कमीच असतो, अमेय म्हणाला. थँक्यू यार, आज मूड नाही, विक्रम म्हणाला. त्याचा चेहरा अजूनही उतरलेला होता. विनयला माहीत होतं अदिती त्याच्यावर रागवली आहे. चिल यार, डोंट वरी, भाभी तुला नक्की माफ करेल, विनय म्हणाला. तुला माहीत नाही विनय, ती खूप दुखावली आहे. तिने चेकही रिटर्न केला आहे. मला नाही वाटत अदिती मला माफ करेल, विक्रम म्हणाला. तुला असं पाहवत नाही आणि असेही आज तुझा मूड ठीक होणार आहे. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, वेट, विनय म्हणाला. तशी त्याची नजर दरवाजाच्या दिशेला गेली. अदिती आणि नताशा आत येत होत्या. विनयची नजर नताशावरून हटत नव्हती. रेड कलरचा शॉर्ट रेड ड्रेस, स्मोकी आईज, मॅचिंग लिपस्टिक, हाय हील, मोकळे केस, ती खूपच हॉट दिसत होती. लो, आ गई मेरी जाने मन, विनय म्हणाला. तसे विक्रमने मागे वळून पाहिलं आणि पाहतच राहिला. ब्लॅक वन पीस, केसांचा फ्रेंच रोल, डोळ्यात आयलायनर, हलकी रेड लिपस्टिक. त्याची तर अदितीवरून नजर हटत नव्हती. अदिती, इथे काय करते? विक्रमने विचारलं. मला काय माहिती, मी तर नताशाला इन्व्हाइट केलं होतं. आय थिंक भाभी तिच्यासोबत असतील म्हणून त्या तिच्यासोबत आल्या असतील, विनय म्हणाला. तशी विक्रमने विनयला मिठी मारली. आय लव्ह यू यार, तुला माहीत नाही तू आज माझ्यासाठी काय केलं आहे, विक्रम म्हणाला व विनयच्या गालाला किस केलं. ए सोड सोड, जिने किस करायला हवं ती तर करत नाही आणि तुझं काय चाललं आहे? माझी ही अवस्था आहे तर बिचाऱ्या भाभीचे काय हाल करशील तू, विनय म्हणाला. तसे तिघे हसले. ए विनय, तू नताशाला अदितीपासून लांब ठेव, नाहीतर मला अदितीसोबत बोलता येणार नाही. एक वेळ प्रोफेसर परवडले पण ही नताशा नाही, विक्रम म्हणाला. डोंट वरी, आज मी नताशाला सोडत नसतो, असं बोलून विनय दोघींच्या जवळ गेला. वेलकम, वेलकम टू द पार्टी. मी खूप खुश आहे नताशा अँड मिस अदिती. तुला पाहण्यासाठी माझे डोळे तरसले होते नताशा, विनय म्हणाला. हो का? मग आता शेकून घे तुझे डोळे, नताशा म्हणाली. तसा विनय हसला. चला, तुम्हाला सर्वांसोबत भेटवतो, विनय म्हणाला व नताशाचा हात पकडला व तिला एका ग्रुपच्या इथे घेऊन आला. अदितीला खूप संकोच वाटत होता. त्या ड्रेसमध्ये ती खूप अनकम्फर्टेबल फील करत होती. अशा ठिकाणी येण्याची तिची पहिलीच वेळ होती आणि इथे ती कोणाला ओळखतही नव्हती. हाय गाईज, किती दिवसानंतर भेटत आहोत, नताशा ग्रुपमधील सर्वांना पाहून खुश झाली. यार नताशा, तू तर खूपच हॉट दिसत आहेस. आधी माहीत असतं तर मी तुला तेव्हाच प्रपोज केलं असतं, ग्रुपमधील एक मुलगा म्हणाला. विचारही करू नको नाहीतर, विनय म्हणाला. तसे सर्व हसले. बाय द वे, मीट माय बेस्ट फ्रेंड अदिती. अदू, हे सर्व विनयसोबत
डॅडकडे प्रॅक्टिस करण्यासाठी येत होते. आम्ही 6 वर्षानंतर भेटत आहोत, नताशा म्हणाली. तसे सर्वांनी हाय हॅलो केले. नताशा, तुझी फ्रेंड खूप सुंदर आहे. माझी ओळख करून दे ना, ग्रुपमधील दुसरा मुलगा म्हणाला. विचारही करू नको, नाहीतर तुला डायरेक्ट वरचं तिकीट काढावं लागेल, विनय हळूच त्याच्या कानात म्हणाला. ए नताशा, चल ना, तुझ्याकडे काम आहे, विनय म्हणाला. इथे बोल ना, आणि अदू एकटी आहे, तिला सोडून कसं जाणार, नताशा म्हणाली. प्लीज नताशा, मला महत्त्वाचं बोलायचं आहे, विनय म्हणाला व तिचा हात पकडून तिला तेथून घेऊन गेला. आता अदितीला काय करावं सुचत नव्हतं. आपण उगाच आलो असं तिला वाटत होतं. त्यामध्ये पार्टीमधील खूप मुलं तिच्याकडे पाहत होती. ती थोडी दूर जाऊन उभी राहिली, जिथे जास्त गर्दी नव्हती. तिथेच एक मोठा फिश टँक होता. ती त्यामध्ये रंगीबिरंगी मासे पाहत उभी होती. तिला खूप मज्जा येत होती. तिचं संपूर्ण लक्ष त्या फिश टँककडे होतं. तितक्यात कोणीतरी पाठून तिला आवाज दिला. अदिती, अदिती, आवाज आला. तसं अदितीने मागे वळून पाहिलं. तिच्यासमोर विक्रम उभा होता. अदितीला कल्पना होती विक्रम इथे असणार, परंतु तो असा समोर येईल असं तिला वाटलं नव्हतं. विक्रम तर फक्त तिला डोळे भरून पाहत होता. आज ती खरंच खूप सुंदर दिसत होती. अदिती जाणार. विक्रमने तिचा हात पकडला व तिला रोखलं. अदिती खाली मान घालून उभी होती. तुमच्या अशा वागण्याचा आम्हाला किती त्रास होत आहे याची कल्पना नाही तुम्हाला. आमचं खरंच काही चुकलं असेल तर आम्हाला हवी ती शिक्षा द्या, परंतु असं बोलणं सोडू नका, विक्रम म्हणाला. तसे अदितीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या डोळ्यात आर्जव होती. अदितीला हे समजत नव्हतं की ती विक्रमवर इतकी का चिडली आहे, का त्याच्यापासून दूर पळत आहे. तिला तिच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. सर प्लीज, असं काही नाही. माझा खरंच तुमच्यावर राग नाही, आणि असेही आता माझं काम संपलं आहे म्हणून मी बोलत नाही, अदिती म्हणाली. तसा विक्रम हसला. तुम्ही किती सहज बोलतात अदिती. प्रोफेसर यांनी चेक आणून दिला तेव्हा मला कसं वाटलं असेल. तुम्ही आम्हाला किती पर्क केलं. त्यापेक्षा तुम्ही आमचा जीव घेतला असता ते चाललं असतं. हा त्रास तर सहन करावा लागला नसता, विक्रम म्हणाला. तुम्ही प्लीज असं बोलू नका. आणि असेही तुमच्यासारख्या मोठ्या लोकांसोबत फ्रेंडशिप करण्याची माझी पात्रता नाही सर, म्हणून आपण न बोललेलं बरं, अदिती म्हणाली व निघून गेली. तिचंही बरोबर होतं. ती त्याची एक क्लायंट होती. तिचं काम झालं तसं ती गेली. विक्रमच्या मनात तिच्याविषयी काय फिलिंग आहे हे तिला माहीत नव्हतं, आणि अजून तरी त्याने मैत्रीचा हात तिच्या पुढे केला नव्हता. अदिती आता सर्वांसोबत येऊन थांबली होती. नताशा तिला कुठेच दिसत नव्हती. सगळे लोक पार्टी एन्जॉय करत होते, आणि तितक्यात एक अनाउन्समेंट झाली. लेडीज अँड जेंटलमेन, आजची रात्र रंगीन बनवण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहे मशहूर जानेमाने सिंगर राजा हसन. तो बोलला तसा टाळ्यांचा कडकडाट झाला. ते आता आपल्या सुमधुर आवाजाने इथले वातावरण रोमॅन्टिक करणार आहे. सो आपापल्या पार्टनरसोबत
डान्ससाठी सज्ज व्हा आणि पार्टीचा आनंद घ्या. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वजण डान्स फ्लोअरवर आले. अदिती एका बाजूला उभी होती. विक्रम तिच्या समोर उभा होता व तिलाच पाहत होता. त्यालाही वाटलं की अदितीला डान्ससाठी विचारावं, परंतु तिचा मूड खराब होईल म्हणून तो शांत उभा राहिला. खूप मुलींनी त्याला डान्ससाठी विचारलं होतं, परंतु त्याने सर्वांना नकार दिला होता. तितक्यात गाण्याला सुरुवात झाली. क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.